गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. ओके. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी वेदश्री म्हणजे महाराष्ट्राची एंजल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज रात्रीचे 2 वाजले. आज माझा फ्रेंड नक्ष त्याचाच इव्हेंट आहे घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया. त्याला सपोर्ट करण्यासाठी माझा भाऊ जिग्नेश व त्याच्यासोबत माझे पप्पा जात आहे. मी न जाऊ शकत कारण माझी एक्झाम आहे. आता माझे भाऊ आणि पप्पा मोरा जेटीला जातील. तिथनं बोटीत बसून ते एलिफंटा म्हणजेच घारापुरीला पोचतील आणि तिथनं इव्हेंट सुरू होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रात्रीचे 2:30 वाजलेत. जिग्नेश आणि पप्पा मोरा जेटीला पोचलेत. खूप आनंद झाला. पण आता राजदादा नक्की बोलत आहे. त्याच्यासोबत तुम्ही मानस आणि जिग्नेशलाही बघू शकता. चांगलं वाटतंय. ओके, 12 किलोमीटर प्रवास आहे तुला. ओके, शुभेच्छा माझ्याकडून तुला. थँक्यू. जय शिवराय. इथे राजदादा नक्ष आई वडिलांशी बोलत आहे. राहुल दादा आणि वहिनी. आणि मगाशी मी ब्लॉगला सुरुवात केली तेव्हाच म्हणालो होतो की मी सर्वात पहिले मनाचा प्रिपरेशन करतात ते आई वडील करत असतात. संतोषदा नेहमी सांगत असतो की सर्व काही डिपेंड आई वडिलांवर करते प्रत्येक गोष्टीमध्ये. तर या खोल समुद्रामध्ये उतरवण्याचा आई वडिलांचा प्रिपरेशन कसा असणार आहे आणि राहुल दादा काय सांगशील माइंड सेट कसा करता. आपला स्विमिंग क्षेत्रामध्ये काय बॅकग्राऊंड आहे म्हणजे आई म्हणजे पप्पा मम्मी काय स्विमिंग क्षेत्रामध्ये काय बॅकग्राऊंड आहे आपला काहीच नाही. मग या क्षेत्राकडे तुम्ही तुमच्या मुलाला घेण्याचं कारण काय. म्हणजे पहिले म्हणजे सर्वांना नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. जसं दादा नेहमीच बोलतो जय शिवराय. जय शिवराय म्हणजे आपल्याला एक नवीन ऊर्जा येते. त्यामुळे आपण जय शिवराय बोलणंच आहे कारण की आपण घेतलेला कुठलाही संकल्प असेल तो पूर्णच करतो. त्यासाठी आपल्याला जय शिवराय म्हणजे जय शिवराय म्हणजे एक आतून ॲटोमॅटिकली ऊर्जा येते. नक्कीच. हां, तर माझ्या म्हणजे जसं तुम्ही विचारलं की बॅकग्राऊंड, तर मला पण तेवढी काही स्विमिंग येत नाही. माझे वडील काही स्विमर नव्हते, माझे आजोबा स्विमर नव्हते. म्हणजे बोललास तर माझ्या कुठल्याच पिढीमध्ये काही एवढे स्विमर घडले नाही. आणि माझ्या मुलाला मी फक्त जस्ट स्विमिंग करायची म्हणून मी पाठवत होतो, पण त्याला त्याच्यात काहीही रस नव्हता. पण खरंच दादा म्हणजे संतोषदा याची सर्व मेहनत आणि इथली त्याच्यावर घेतलेली एवढी जे कष्ट बोलत ना तर मी पण नाही कधी घेणार आणि घेतले पण नसते मी कधी. आणि माझ्या मुलाला कारण की काय होता जेव्हा मी स्विमिंग पूलला टाकला तेव्हा खरंच त्याची एक गंमत अशी की तो अक्षरशः स्विमिंग पूलमधून कॉस्ट्युमवर पळून गेलेला आहे. दोनदा त्याच्या गाडीवरून गेलेला आहे, उतरलेला आहे. तर मलाच ती भीती वाटायची आणि त्याच्याने त्यांनी मार पण खाल्लेला आहे. की माझं फक्त एवढंच होतं की स्वतःच्या बचावासाठी त्यांनी स्विमिंग शिकली. बरोबर, बाकी काही नाही होतं. मग दादाने सांगितलं की राहुल ठेवून दे, बघूया चल आपण काहीतरी करू. आता दादासारख्याला आपण काय चॅलेंजच नाही. बरोबर, आपल्याकडे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादाला मला तर वाटतं नाही चॅलेंज की तो कुठल्याही मुलाला इवन तो अपंग मुलांना पण तो एवढी चांगली ट्रीट करतो आणि त्यांना चांगलं शिकवतो. तर माझा मुलगा म्हणजे माझा मित्र संतोष पाटील आणि माझे एकदम म्हणजे भाव. मित्र पण मी कमीच बोलेन, माझ्या एकदम भावासारखा सख्या भावासारखाच आहे.
आणि त्यांनी सांगितलं की तू माझ्याकडे घेऊन ये. गणपतीच्या शेवटला आपण तळावामध्ये चालू केलेलं आहे. आमच्या गेटी शाळेचे इथे तळ आहे, तिथे आपण चालू केलेली स्विमिंग. तिथे पण तो घाबरत होता की मला यायचं नाही. अक्षरशः दादा दिसला तर तो घाबरायचा, पण दादानी त्याला मी सांगतो ना, एक 8 दिवसात त्यांना फ्लोट करायला दादानी शिकवलं पहिलं म्हणजे. आणि दादानी एवढी मेहनत घेतली की तो कामाहून त्याच्यासाठी यायचा. माझा मुलगा होता जयेश पाटील, जो आपला मानस केलेला आहे, मानस पाटील यांनी केलेला आहे, तो एक आहे. माझा मित्र परेश पाटील आहे, त्यांचा मुलगा आहे माही पाटील, त्याला पण त्यांनी घडवलेलं. आणि त्यांनी कमी पिरियडमध्ये जर त्यांनी घडवली असतील मुलं, तर माझा मुलगा नक्ष पडते, माही पाटील आणि मानस पाटील या तिघांना त्यांनी एकदम शॉर्ट पिरियडमध्ये समुद्रामध्ये तयार करणं म्हणजे खाऊ नाही, खरंच नाही आहे. पूलमध्ये थोडासा आता तो प्रॅक्टिसला जातो, तिथे हितेश भोईर सर आहेत, ते पण दादाचे भाऊ आहेत, ते त्यांनी पण मेहनत घेतली आहे त्याच्यावर. पण दादाची मेहनत एवढी आहे की तळ्यापासून ते समुद्रापर्यंत म्हणजे दादानी एक 4 ते 5 महिन्यामध्ये माझ्या मुलाला घडवलेलं आहे. तर मी खरंच संतोष पाटील यांचा आभारी आहे की त्यांनी माझ्या मुलावर एवढा विश्वास ठेवला की बाबा यांचा बॅकग्राऊंड काही नसताना स्विमिंगचं, त्याच्यामध्ये मला माझ्या मुलाला एवढं घडून आज तो त्याचा इव्हेंट ही सुद्धा करतो. आणि मी एवढं पण सांगतो की त्यांनी माझ्याकडून 1ही रुपयाची फी घेतलेली नाही आहे. एवढी मेहनत घेतलेली आहे पण फी काही घेतलेली नाही आहे. असा मित्र सर्वांना लाभो. माझे मी भाग्य समजतो की माझ्या नशिबात असा मित्र आले. ओके, नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आणि आईने माइंड सेट कसा केला? आईची माया काय अलगच असते, हात सोडायला गर्दीत मागत नाही. ते एवढ्या खोल समुद्रामध्ये ती उतरवणार आहे मुलाला तिच्या डोळ्यासमोर, काय सांगा? मला खूप छान वाटतं की तो आज एवढा मोठा इव्हेंट करणार आहे. आणि मेन म्हणजे खूप म्हणजे त्यांनी पण त्रास दिला आम्हाला आणि त्याला पण त्रास होत होता. पण जेव्हापासून तो ह्याच्यात समुद्रात पोहायला लागला आहे तेव्हापासून खूप त्याला म्हणजे मला तो सांगतो, तू कशाला घाबरतेस, आता मला येतंय, मी करणार, तू घाबरू नकोस अजिबात. मला तो समजवतोय की तू घाबरू नको, कारण मला खूप भीती वाटते, मला बोटीत पण जायची भीती वाटते. पण आज मी आली आहे. मला वाटतं मी फर्स्ट टाईम रातच्या इव्हेंटला आलेली, त्याच्यानंतर आज करते, तो माझा स्वतःच्या मुलाच्या इव्हेंटला आली आहे. आणि हा इव्हेंट स्पेशल आहे कारण एलिफंटा टू गेटवे आहे. एलिफंटा हे माझ्या मम्मीचं गाव आहे. सो माझ्या मामाचं गाव आहे. सो तो तिथून स्टार्ट करणार आहे आणि फिनिश तो गेटवेला करणार आहे. तो सो खूप स्पेशल आहे, स्पेशल इव्हेंट असणार आहे सर्व फॅमिलीसाठी. शुभेच्छा तुमच्या पुऱ्या परिवाराला आणि तुमच्या दोस्तीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. हा JNPT फोर्ट आहे. रात्री बघ किती चमकत असते. आणि हीच ती घारापुरी म्हणजे एलिफंटा. किती अंधार आहे. जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत एलिफंटा आयलंड इथे. आज नक्ष पडते हा 12 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार करण्यासाठी आलेला आहे. इथे आपल्या पाठीमागे पाहू शकता की JNPT पोर्ट आणि एलिफंटा आयलंडच्या मधला जो चॅनल आहे तिथून तो आता स्टार्ट घेणार आहे. आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर त्यांनी पार करावा अशा ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं त्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं निरीक्षक म्हणून सर आलेले आहेत. तसेच ही पूर्ण त्याचं फॅमिली, त्याचे आईवडील, त्याचे रिलेटिव्ह आणि हे खास करून त्याच्या मामाचं गाव आहे एलिफंटा आयलंड. आपण आता सर्वजण पाहूया की नक्ष किती वेळात पोचतो. त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वांनी तर आम्हाला पुढे दुसरी पण चला तुम्ही जा तिघ जण खालच्या पायरीवर उभा कर त्याला हे जाऊ दे काठी गाडी आपली गॉगल माने सोडला की गॉगल लाव ओके आणि बघ एक कयाक चिबू इथं उभा राहा ये पुढे सर ये राज गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की आता लक्ष्मी त्याचा प्रवास सुरू केलेला आहे. आता काय चाललंय राज चाललाय राज चाललाय नाही राज चाललाय सहा पाहिजे बेग बोलत काय करत 2 दिवस त्रास आहे आम्हाला ज्यादा उतरतोय मला आवाज 12ला 5 मिनिटं असा फोन केला तुला 12ला 5 सबाज बरोबर आहे नेक्स्ट सबाज कसा बोला काय
कसा पावला शाबाश शाबाश एकच होता बघ हा भाऊ जायला हा? हा चॅनल पार करण्यासाठी एवढ्या मोठमोठ्या बोटिंगच्या बाजूला पोहायला लागलो. कमॉन कमॉन नक्स बरोबर आहे खेच चिडू घेऊन गेला बरोबर Come on, Nux, come on. काय बघ 1 तास 44 मिनिटं आला तो अरे जयेश पण हॅलो आपली मुंबई आली ये क्या है बॅगेत आहे बॅगेत नक्षला सपोर्ट करण्यासाठी जिग्नेश आणि मानस उतरत आहेत. मी आले सब यही करते हैं
तो दिसतोय गेट ऑफ इंडिया. बाहेर बघा बाहेर गेट मेन इंटरला मेन इंटरला पटकन जा पटकन जा बोट आलेलो आहे पप्पा पकड आलो आलो. इथे सगळे लक्षात आल्यावर स्वागत करत आहेत. एक 2 मिनट में कॉल करते हैं. 1 मिनट. आपण वरती आपल्याला लक्ष दिसतोय आणि 12 किलोमीटरचा समुद्राच्या लाटाला पार करून आज तो थेट गेट ऑफ इंडिया इथे पोहोचलेला आहे. आणि चांगली विक्रम त्यांनी केलेली 8 वर्षाचा पण आपण थोडक्यात जाणू एवढ्या मोठ्या विशाल समुद्रातला पार करायचं तब्बल 12 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. काय सांगा सर, आता 12 किलोमीटरचं अंतर केलेलं आहे. स्टुडंट आहे, खूप आनंद आहे. आणि शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे आपण म्हणतो की लोक वर्ष प्रॅक्टिस घेतात. या महिन्यात शिकला आणि हा इव्हेंट केलेला आहे. तर खूपच आनंद होतो की असे स्टुडंट नशिबाने पण मिळतात. कोच जरी असले तरी पण स्टुडंट येणं नशिबाने. आंतरराष्ट्रीय खेळण्याची कसं आहे, ही सुरुवात आहे. नंतर ह्याच्यानंतर 36 किलोमीटर धरंतर घेतली. जेव्हा तुम्ही तो चॅनल स्विम केल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनलसाठी क्वालिफाय होता. त्यावेळेला इंटरनॅशनलची तयारी, शॉर्ट डिस्टन्स वगैरे हे जे काय असतील ते आता रेग्युलर नमस्कार सर्वांना. आज जय शिवराय इथे आज आपण सकाळपासून उपस्थित आहोत सर्वजण. लक्ष राहुल पडते ह्याचा जो आज सागरी अंतर 12 किलोमीटरचा एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार झालेला आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शहा सर आलेले आहेत निरीक्षक म्हणून, ऑब्झर्वर. ते त्याचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज. मैं पहले तो नर्स को ऐसे ट्रिपल ए की ओर से कॉन्ग्रेचुलेशन करता हूँ. और उसने ये जो 12 किलोमीटर की दूरी है एलिफेंटा से गेटवे ऑफ इंडिया वो 4 आवर 43 मिनट्स एंड 5 सेकंड्स में कंप्लीट की. गुड सर. और ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनकडून त्याला ट्रॉफी जयेश पाटील हे देतील. लॉंग डिस्टन्स सी स्विमर. आणि सर्टिफिकेट राज पाटील आणि साई पाटील हे इंटरनॅशनल लॉंग डिस्टन्स स्विमर तसेच विंड सर्फर हे दोघंजण मेडलिस्ट आहेत. हे त्याला सर्टिफिकेट. खाली 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 अजून खाली 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 हां खाली खाली खाली
तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि हे अंतर अजून 36 किलोमीटर आणि इंग्लिश चॅनलला वगैरे जाण्यासाठी त्यांनी तयारी करावी आणि त्यांनी पार करावं आणि करेल तो. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. तर सुनील आला, तुला भीती वाटली का? माईक कॅमेरा पीछे लो, कॅमेरा बोल. कधीपासून तू ट्रेनिंग घेत होता आणि आज तू 12 किलोमीटर टप्प्यात जो समुद्रात तू उतरला होता, कसं वाटतं तुला? काय भीती वाटली तुला? काय वाटली? पुढे कसं वाटतं इथं एवढं मोठं सफर? आता तू पुढे काय करणार आहे अजून? थोडा आवाज अजून करणार? सरांनी कशा प्रकारे तुला शिकवलं? कशी ट्रेनिंग तू करत होता? सरांचं काय नाव? राहुल वडिलांचं काय? अप्पांचं नाव काय? राहुल पोचलेला आहे. आज कसं वाटतंय? सन्मान होतोय एकत्रित? खूप आनंद होतो आहे मला की माझ्या मुलाने इव्हेंट पूर्ण केलेला आहे आणि मी सर्वांचा आभारी आहे. ज्यांनी मला या इव्हेंटसाठी मदत केलेली आहे. मला होप दिले, माझ्या मुलासाठी आशीर्वाद दिलेला आहे. ते माझे संतोष पाटील सर, कोच, माझे फॅमिली मेंबर्स, माझे मित्रपरिवार, माझा NSOD स्टाफ, ऑफिसर अँड वर्कर हे सर्व आलेले आहेत. त्यांनी मला भरपूर महिन्यापासून ते पण माझ्या मागे लागलेले आहेत की राहुल एक कधी करणार आहे की नाही, आणि त्याने मला सपोर्ट केलेला आहे. कंपनीतल्यांनी पण, घरातल्यांनी आणि माझ्या मित्रपरिवार, गावातले माझे आलेले आहेत. सर्व वरिष्ठ आहेत, कोण माझे सरपंच आलेले आहेत आमच्या गावातून. म्हणजे भरपूर लोक आलेले आहेत माझ्या सपोर्टसाठी. एकंदरीत एवढा मोठा सागरी प्रवास करण्यासाठी आपल्याला भीती होती का मनात? कारण की अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अडचणी असतात समोर, आणि एवढा विशाल समुद्र आणि लहान नक्ष 8 वर्षाचा. काय वाटतं तुम्हाला की तो पार करू शकला असता, असं मनात धगधग होती का? पार करेल हे होतं, पण भीतीचं असते. मुलगा आहे माझा लहान 8 वर्षाचा आणि भीतीचं राहणारच सर्व पालकांना. पण मी त्याच्यासोबत राहून मला इव्हेंटमधलं पण मी सोबत जातो तर थोडे, पण आज माझा मुलगा जेव्हा उतरला तेव्हा मला खरंच खूप भीती होती. असं भेदभाव करत राहिले की अमित शहा आहे. आता सगळ्यांचा सपोर्ट राहू दे एवढंच माहिती माझं. ओके.